तर बारामतीवरनं शिवतारे हर्षवर्धन पाटील यांचे सूर मात्र बदललेत। फडणवीसांनी बारामतीचा तिढा सोडवलाय। हर्षवर्धन पाटील यांचे सूर नरमलेत। फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील हे अजित पवारांचं काम करायला तयार असल्याचं म्हटलंय। सर्व मतभेद विसरून नव्या उमेदीनं कामाला लागा असे आदेश फडणवीसांनी दिलेत असंही हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलंय। तर राजकारणात कायमस्वरूपी शत्रू किंवा मित्र कोणीही नसतो असं म्हणत शिवतारे नरमलेले पाहायला मिळाले। आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ही महायुतीची जागा, ही बारामतीची जागा ही राष्ट्रवादी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाला सोडल्या गेलेले, त्याच्या अजून काय अद्यापपर्यंत घोषणा झालेली नाही। परंतु आज कार्यकर्त्याची आणि आमची सर्वांचीच भावना अशी आहे की आज आम्ही महायुतीचं काम करायचं आणि 4 महिन्यानंतर जी विधानसभेची निवडणूक होणार आहे तर त्या विधानसभेच्या निवडणुकीला सुद्धा त्यांनी आम्हाला सहकार्य करावं। या प्रश्नांच्या बाबतीमध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं की अजितदादा आणि आम्ही या बाबतीमध्ये चर्चा करू। या बाबतीतलं भूमिका मी माझ्या पद्धतीने घेईल। तुम्ही या प्रश्नावरती चिंता करू नका। राजकारणात कायमचं कोणीच कोणाचा दुश्मन नसतो आणि दोस्त नसतो, परंतु लार्जर इंटरेस्ट लोकहित कशामध्ये आहे त्याचा नीट विचार करून जे मला आता मुख्यमंत्री महोदयांनी समजावलं महायुतीच्या बाबतीतली ती सर्व चर्चा जशीच्या तशी मी कार्यकर्त्यांच्या समोर मांडणार आणि मग सगळ्यांचा कानुसा घेऊन काय त्यांचं मत आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे असेल ते त्यातले प्रमुख कार्यकर्त्यांनी जर मला तशी गरज वाटलीच तर मुख्यमंत्री महोदयांबरोबर काही प्रमुख कार्यकर्त्यांची उद्या परवा गाठभेट करून ते सांगितलं। महायुतीचा धर्म पाळा, मित्र पक्षाला मदत करा, फडणवीसांनी आदेश दिले असं हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं। बारामतीची जागा जास्तीत जास्त मताधिक्यानं निवडून आणा फडणवीसांनी सांगितल्याचं हर्षवर्धन पाटील म्हणाले। आता आम्ही मदत करू पण विधानसभेला आम्हाला मदत झाली पाहिजे हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांना सांगितलं। शिंदे फडणवीस आणि दादांसोबतच्या बैठकीतली माहिती कार्यकर्त्यांसमोर मांडणार असं विजय शिवतारे म्हणाले। राजकारणात कुणीच कुणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो असं सूचक वक्तव्य शिवतारे यांनी केलंय। कार्यकर्त्यांशी चर्चा करून उद्या पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर करणार असं शिवतारे यांनी म्हटलं आहे।